भारत व अन्य देश या प्रकरणातल्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेमध्ये काही राजकीय अशी अस्थिरता निर्माण झाली होती. आणि मग त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारतानं शांती सेना पाठवली होती. आणि सागरी क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं श्रीलंकेशी असलेले हे मैत्रीचे संबंध हे आपले महत्वाचे आहेत. आता पुढचा आपला देश आहे नेपाळ. तर नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूनी डोंगरी भूभागानं वेढलेले असे देश आहेत आणि त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. मग भारत आणि नेपाळ यांच्यातील जे मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया आहे तो 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. आणि या करारानं नेपाळ मधल्या नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करण्याचा संपूर्णपणे परवाना मिळालेला आहे. नेपाळमध्ये राजेशाही होती. म्हणजे 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक काही गरजा आणि व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ हा भारतावर अवलंबून आहे. पुढे बघूया. नेपाळमधील 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारतानं नेपाळला मदत केली होती. पुढे बघूया भूटान. तर भूटानच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे आणि या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पामध्ये भारतानं त्याला सहकार्य केलेलं आहे. पुढे बघूया म्यानमार. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांशी भारताशी जोडणारं प्रवेशद्वारच आहे. आणि या भागामध्ये विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया ह्या एकमेकांशी जोडले जाते. मग यामुळं या प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण ही वाढेल. मग म्यानमार कडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. खूप चांगले प्रकल्प आणि चांगलं असं हे संपूर्ण योजना आहे. पुढे बघूया मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण आहे. भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटस राष्ट्र अनेक कारणांसाठी आपल्या भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध हे प्रस्थापित केलेले आहेत. मग पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये भारतानं मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेली आहे. त्याच्यानंतर 2006च्या नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रात सुद्धा सहकार्याला एकमेकांना सुरुवात झाली. भारतानं मालदीवला सुरक्षा व्यवस्था ही बळकट करण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. व त्याच्यामध्ये अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचं जतन, पर्यटन या क्षेत्रामध्ये दोन्ही राष्ट्रांनी करार केलेले आहेत. आणि तसंच दहशतवादासारख्या समस्यांशी लढण्यासाठी सहकार्य करायचं हे ठरवलं आहे. दहशतवाद अजिबात नको, त्याच्यामध्ये अतिशय नुकसान आहे. बरोबर. पुढे जाऊया भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आणि अमेरिका ही सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्वाचा व्यापारी भागीदार होता. काय होता? व्यापारी भागीदार. बघा, आपला भारत देश फार सुखसंपन्न मध्ये आहे, कारण तो आता बघा आपण वाचतोयच आहे की तो अमेरिका सारख्या देशाशी
व्यापारी भागीदार होता. म्हणजे आपण सुद्धा आपलं राज्य, आपलं राष्ट्र एक बलाढ्य असं राष्ट्र आहे आपला भारत. मग अनेक भारतीय लोक तिथं शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील अनिवासी भारतीयामुळं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक हे संबंध वाढतच गेले. आणि शीतयुद्धानंतर तर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा विषयक संबंध हे मोठ्या प्रमाणावर वाढले. मुद्दा सुरक्षा विषयक संबंध हे मोठ्या प्रमाणावर वाढले. आणि मग भारतानं मुक्त अर्थव्यवस्थेचं हे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग हा वाढू लागला. आणि त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध हे अधिक दृढ होण्यात झाला. किती छान आहे बघा. त्याच्यानंतर 1998 मध्ये भारतानं काही अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. मग त्याच्यानंतर हे संबंध सुधारावे म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होत गेल्या. आणि या चर्चेच्या फेऱ्यामधूनच भारत अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला पूर्णपणे विश्वास वाटला. पुढे आपण काय शिकलो या सदरामध्ये पुढील विधाने चूक आहेत की बरोबर ते तुम्ही सहकार्याने स्पष्ट करायचे. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचं स्थान हे महत्वाचं आहे. भारत चीन संबंध हे मैत्रीपूर्ण आहे. याची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. चला तर मग अजून आपल्याला शिकायचे पुढे भरपूर काही. चला.